हिरव्या मुगाचे डोसे करण्यासाठी 1 वाटीभर हिरवं मूग घेतलेलं आहे भरून आणि 1 वाटीभर तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ करून. तांदूळ निवडून घ्या. तर आता मी हे दोन्ही स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेणार आहे. तर आपलं हिरवं मूग आणि तांदूळ हे मी स्वच्छ करून मिक्स करून धुवून घेतलेलं आहे. तर आपण हे रात्रभर भिजत ठेवूया. तर माझे हे हिरवं मूग आणि तांदूळ भिजून झालेलं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेणार आहे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. तर मी हे वाटून घेतलेलं आहे मिश्रण. तर अशा प्रकारे मी सर्व हिरवा मूग आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण केलेलं नाही, जास्त पातळ पण आपण मध्यम मध्ये केलेलं आहे. ग्रेव्ही टाईप आपण हे तांदूळ आणि मूग वाटून घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटलेल्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर पण घेतलेली आहे, जिरे पण घेतलेले आहेत, ओवा पण घेतलेला आहे. तर ओवा आपण हातात चोळून घेऊन टाकणार आहोत. तर मी थोडीशी हळद टाकलेली आहे 1 चमचाभर. लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत 4-5. आणि चवीपुरतं मीठ. तर आपण हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर मी अशा प्रकारे ही पेस्ट करून घेतलेली आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरे, ओव्याची. तर माझं बॅटर मी थोडंसं काढून घेतलेलं आहे बाजूला. तर आता या भांड्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकूया आणि सगळं एकत्रित करूया. तर आपण हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ते आपण तांदूळ मग वाटून घेतलेल्या वाटणमध्ये टाकणार आहोत. तर आपण आता याला फिरवून घेऊया. तर बघा अशा प्रकारे हा कलर आलेला आहे हिरव्या मुगाच्या डोश्याला आपल्या. तर आपला हे डोसे तयार करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. आपण डोसा करायला घेऊया. तर आपला तवा तापलेला आहे. तर मी यामध्ये 2 ते 3 चमचे मी पीठ टाकून घेतलेलं आहे. तर त्याला आपण अलगदपणे फिरवूया. तर अशा प्रकारे मी डोसा टाकून घेतलेला आहे. तर 5 ते 6 मिनिट आपण असंच ठेवूया. आता आपण अलगद कडेने आपण या डोश्याला उचलून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या डोश्याला छानपैकी जाळी आलेली आहे. तर आपण हा डोसा उलटून घेऊया. तर बघा हा सोनेरी रंगावर आपला डोसा तयार झालेला आहे. तर हे डोसा आपण शेजवान चटणीसोबत, दही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा सांबार सोबत सुद्धा. तर अशा प्रकारे डोसा तुम्ही तयार करून बघा. आणि हा डोसा एकदम असा सॉफ्टी झालेला आहे, स्पंजी.
तर आपण हे डोसा बाजूला काढून घेतलेला आहोत. तर त्याच्यासोबत मी शेजवान चटणी पण घेतलेली आहे. तर तुम्ही बघा, हा आपला स्पंजी डोसा तयार झालेला आहे, अगदी मऊसूत. तर अशा प्रकारे मी सर्व डोसे करून घेतलेला आहे. बाकीचं राहिलेलं पीठ मी तसंच ठेवणार आहे.